नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ झालेली आहे. दिवसभरात 25,000हून जास्त रुग्ण आढळलेत. 24 तासात 25,833 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे, तर 58 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यामध्ये लवकरच कठोर निर्बंध लावण्याची महत्त्वाची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेली आहे. लॉकडाऊन न करता कठोर निर्बंध आणणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. यासाठी राज्य सरकार नवी नियमावली लागू करणार आहे. नव्या नियमावली संदर्भात लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. गर्दी नियंत्रणासाठी काही उपाययोजना करण्यावर सुद्धा सरकारचा विचार सुरू आहे. राज्यामध्ये 134 खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्रानं मान्यता दिलेली आहे. कोविड लसीकरणात महाराष्ट्र अव्वल स्थानी आलाय. उन्हाळा लक्षात घेत नागरिकांना लसीकरण केंद्रांवर योग्य सुविधा द्या असे निर्देश केंद्र सरकारनं दिलेले आहेत. पुण्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या वेगानं वाढतीये आणि या परिस्थितीला पुणेकरांनी घाबरू नये असं महापौरांनी स्पष्ट केलंय. पुण्यात चाचण्यांची संख्या वाढवण्यात आलेली असून यंत्रणा उभं करण्याचं काम सुरू असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय. कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी काही बाधित रुग्ण घरात उपचार घेतायत. असं असलं तरी संसर्गाचा वेग मात्र मोठ्या प्रमाणात असल्यानं पुण्यामध्ये अधिक खबरदारीचे उपाय आता घेण्यात आलेले आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक नवे रुग्ण गुरुवारी आढळलेत. गुरुवारी तब्बल 4,965 नव्या रुग्णांची भर पुणे जिल्ह्यात पडलेली आहे. यातला पुणे शहरातला आकडा 2,752 इतका आहे. पुणे शहरामध्ये सध्या 30,000 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 21,345 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत, तर 8,784 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या प्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत भुजबळ यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या सर्व खातेप्रमुखांना कोरोना निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा. लॉकडाऊन हा उपाय होऊ शकत नाही. कुणीही आपली जबाबदारी झटकून चालणार नाही असा इशाराही दिला. राज्यात आणि मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याची माहिती पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलेली आहे. सर्व नेते परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहितीही त्यांनी दिलेली आहे. मुंबईत पुन्हा जम्बो कोविड रुग्णालय सुरू करत असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. भुसावळमधील ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटरमध्ये डॉक्टरांच्या अभावामुळे 3 रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाय. पीएम केअर निधीमधून 7 महिन्यांपूर्वी 10 व्हेंटिलेटर्स देण्यात आलेले होते. मात्र ही यंत्रणा सुरू करण्यासाठी रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ आरोग्य कर्मचारीच नाहीयेत. जर वेळेत भरती झाली नाही तर रुग्णांना अशाच प्रकारे आपला जीव गमवावा लागण्याची शक्यता आहे. सगळ्या नियमांना धाब्यावर बसवत औरंगाबाद जिल्ह्यातील राजकीय व्यक्तींनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मेळावा घेतला. या मेळाव्याला रोहयो मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे, शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे, आमदार रमेश बोरणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण उपस्थित होते. त्यातल्या एकाही नेत्यानं तोंडावर मास्क घातलेला नव्हता, ना उपस्थित जनसमुदायानं मास्क घातलेला होता. नागपुरात कडक लॉकडाऊन असताना कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 3,000च्या पार गेलाय. पण लोकांना मात्र अजूनही नियमांचं गांभीर्य नाही का असा प्रश्न ठिकठिकाणची गर्दी पाहून पडतोय. नागरिकांनी सर्वच बँकांमध्ये गर्दी केल्याचं बघायला मिळालं. ही गर्दी करताना सोशल डिस्टन्सिंगचाही पुरता फज्जा उडालेला होता. विशेष म्हणजे नियमांचं पालन करत नाही म्हणून पालिकेच्या परिसरातील बँकांना 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला होता. जालन्यातल्या इंग्रजी स्कूल असोसिएशननं कोरोना संपेपर्यंत शाळेत डान्स बार आणि लॉज सुरू करण्याची परवानगी मागितलेली आहे. इतकंच नाही तर मद्य विक्रीची परवानगी देण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. तसं पत्रच मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलंय. शाळा बंद असल्यानं संस्था चालकांचं नुकसान होत आहे. त्यामुळे संस्था चालकांनी शाळेत डान्स बार सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्रातून केलेली आहे.
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर दर्शनाची वेळ आता बदलण्यात आलेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच मंदिर खुलं ठेवण्यात येईल। वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे नांदेडमधील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। जिल्ह्यातील सर्व मंदिरं, मशिदी, गुरुद्वारे, चर्च आणि बौद्ध विहार बंद करण्याचे आदेश दिले गेलेत। यामध्ये फक्त धर्मगुरूंना धार्मिक विधी करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे। हे निर्बंध 31 मार्चपर्यंत लागू असतील। बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शेगावच्या व्यापाऱ्यांकडून कोरोना चाचणीसाठी मोठी गर्दी करण्यात आलेली होती। शासनाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं बघायला मिळालं। कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण सुरू असतानाच त्याच ठिकाणी गर्दी होणं ही अतिशय धोकादायक बाब आहे। नांदगाव शहर परिसरात शनिवार ते सोमवार 3 दिवस जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आलेली आहे। कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पालिकेचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी हा आदेश काढला। जनता कर्फ्यू काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद राहतील। परभणी जिल्ह्यात 19 मार्च ते 25 मार्च दरम्यान रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। संध्याकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बाजारपेठा आणि दुकानं बंद राहणार आहेत। कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात 565 नवे कोरोना बाधित आढळलेत, तर एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। कल्याण पश्चिम भागात 174 तर डोंबिवली पूर्व भागात 189 नवे रुग्ण आढळलेत, तर 203 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे। कल्याणच्या बैल बाजार परिसरातल्या डीमार्ट मधले 6 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं मोठी खळबळ माजलेली आहे। पालिकेनं तत्काळ डीमार्ट बंद केलं असून या ठिकाणी तब्बल 120 कर्मचाऱ्यांच्या टेस्ट करण्यात आलेल्या आहेत। शिवाय यातल्या अनेकांना होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे। पालिकेनं निर्बंध घालून दिलेले असताना वाढती कोरोना रुग्णसंख्या पालिकेसाठी चिंतेचा विषय ठरते। सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाला कोरोनाचा संसर्ग झालाय। त्यामुळे इथल्या इयत्ता 10वी आणि 9वीच्या 150 विद्यार्थी तर विद्यालयातील 30 शिक्षकांची कोरोना टेस्ट घेण्यात आली। विद्यालय 14 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। जळगाव महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेची सत्ता आलेली आहे। जळगाव शहरात आता शिवसेनेचेच महापौर आणि उपमहापौर निवडून आलेले आहेत। शिवसेना उमेदवाराच्या बाजूने 45 मतं पडली, तर बहुमत असूनही भाजपच्या उमेदवाराला केवळ 15 मतं मिळाली। भाजपच्या 27 नगरसेवकांनी शिवसेना उमेदवाराला मतदान केल्यामुळे शिवसेनेचा विजय झालाय। जळगावातून ठाण्यात आलेल्या भाजपच्या बंडखोर महिला नगरसेविकांनी साथ दिल्यानं जळगावात सत्ता परिवर्तन झालंय। मात्र आम्ही बंडखोर नाही तर विकासासाठी शिवसेनेसोबत आल्याचं या महिला नगरसेविकांनी सांगितलंय। त्यामुळे आम्ही बंडखोर नाही तर परिवर्तनवादी असल्याचं या नगरसेविकांचं मत होतं। जळगावमधल्या शिवसेनेच्या विजयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केलेली आहे। जळगावचा निकाल हा धक्कादायक नसून 2 दिवस जल्लोष साजरा होईल, पण घोडे बाजार आणि विचारसरणीशी तडजोड करून झालेली युती जास्त काळ टिकणार नाही, असं मत दरेकर यांनी व्यक्त केलंय। जळगावमध्ये पालिकेतली सत्ता शिवसेनेनं खेचून आणली, त्यामुळे जामनेर इथं नगरपालिकेच्या समोर शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी केली आहे। जामनेरमध्ये 4 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन करण्यात आल्याचं बघायला मिळालं। देशातले टोल नाके एका वर्षात हटवले जातील अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत गुरुवारी केली आहे। टोल नाके बंद केल्यानंतर जीपीएसवर आधारित टोल वसुली प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। बारामती लोकसभा मतदारसंघातल्या उजनीच्या जलाशयाचा वापर जलहवाई वाहतुकीसाठी केला जावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केलेली आहे। केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांची भेट घेऊन सुप्रिया सुळे यांनी याबाबत लेखी निवेदन सुद्धा दिलेलं आहे।
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांनी सौर ऊर्जा प्रकल्प राबवावा यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली। सौर ऊर्जा प्रकल्प राबवणाऱ्याला पालिकेच्या मालमत्ता करात सवलत देण्यात यावी अशी मागणी देखील आमदार मंदा म्हात्रे यांनी केलेली आहे। या मागणीला पालिका आयुक्तांनी देखील हिरवा कंदील दाखवलेला असून परिपत्रकाद्वारे नागरिकांना आवाहन केलं जाणार आहे। एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी गुरुवारी 5 ते 6 तास ठाणे एटीएस कार्यालयात चौकशी सत्र राबवलं। मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी कळवामधल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांची कसून चौकशी करण्यात आली। मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे डीसीपी महेश पाटील हे ठाणे एटीएस कार्यालयात आलेले होते। लांडे आणि पाटील यांच्यात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून चर्चा झाल्याचीही माहिती मिळतेय। मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी या संदर्भातली माहितीही दिलेली आहे। पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी पारखून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली जाईल। गुन्हे शाखेतल्या अधिकाऱ्यांसह आयपीएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या होण्याची शक्यता आहे आणि आजच या बदल्यांची ऑर्डर निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। एनआयएनं गुरुवारी पुन्हा एक गाडी जप्त केलेली आहे। लँड क्रुझर प्राडो ही गाडी एनआयएनं जप्त केलेली आहे। ही तीच गाडी आहे ज्यामधनं 26 फेब्रुवारीला वाझे मनसुख यांना त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी सीपी ऑफिसला घेऊन आलेले होते असा दावा होतोय। ही गाडी स्वतः वाझेंनी चालवलेली होती। सचिन वाझेला सेवेत घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं नाही तर आयुक्त पातळीवर घेण्यात आल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलंय। फडणवीसांनी केलेले आरोप हे राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। वाझे प्रकरणामध्ये पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली प्रशासकीय हेतूनं नाही तर कारवाई असल्याचं गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केलंय। चौकशी दरम्यान अनेक गोष्टी समोर आलेल्या होत्या ज्या अक्षम्य होत्या, त्यामुळे चौकशीत कोणताही अडथळा येऊ नये यासाठीच त्यांची बदली केल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलंय। राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आयपीएस संजय पांडे नाराज झालेत। मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। ज्युनियर अधिकाऱ्यांना प्राधान्य दिलं जात असल्याचं संजय पांडे यांनी म्हटलंय। यापूर्वीही अन्याय झालाय आणि आताही अन्याय होत असल्याचं पांडे म्हणतात। सचिन वाझेचं जाहीर समर्थन करणाऱ्या नेत्यांची जोपर्यंत एनआयए चौकशी होत नाही तोपर्यंत या सगळ्या प्रकरणाचा गुंता सुटणार नाही असं भाजपचे नेते आमदार राम कदम यांनी म्हटलेलं आहे। स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर स्पीड न्यूज मध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। पंढरपुरात एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना कोरोना किट देण्यात येणार आहे। पीपीई किट दिलं जाणार आहे अशा माहितीवरून गोंधळून जाऊ नये असं आवाहन निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी केलेलं आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळानं परिपत्रक काढत स्पष्ट केलंय। 10वीची परीक्षा 29 एप्रिल तर 12वीची परीक्षा 23 एप्रिलला होणार आहे। नागपूरमध्ये दुचाकीवरून डबल सीट जाणाऱ्या महिलेला पोलिसांनी अडवल्यावर त्या महिलेनं हुज्जत घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। नागपूरच्या शहीद चौकात ही घटना घडली आहे। लॉकडाऊन काळात दुचाकीवरून डबल सीट जाण्यास परवानगी नसल्यानं पोलिसांनी महिलेला अडवलं, मात्र महिलेनं राडा घालत पोलिसांना शिवीगाळ केली। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादानंतर दोन्ही राज्यातली एसटी वाहतूक बंद करण्यात आलेली होती, मात्र कर्नाटक सरकारनं या वादाला न जुमानता एसटीची वाहतूक सुरू केलेली आहे। त्यामुळे कर्नाटक सरकार महाराष्ट्र राज्यातील प्रवासी पळवून नेत असताना महाराष्ट्र राज्य सरकारनं अद्याप फक्त बघ्याची भूमिका घेतलेली आहे। कोरोना काळात उत्पन्न बुडालेलं असताना आर्थिक स्थिती कशी भरून काढणार असा प्रश्न आता एसटी महामंडळासमोर आहे।
सिद्धहस्त लेखक, उत्तम दिग्दर्शक, संयोजक आणि मुलाखतकार अशोक शेवडे यांचं अल्पशा आजारामुळे निधन झालंय। अशोक शेवडे यांची अनेक वर्षांची चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातली झपाटलेली पत्रकारिता होती। नियतकालिका आणि अन्य प्रसार माध्यमांमधून चित्रपट आणि कलाकारांविषयी सातत्यानं लेखन करणाऱ्यांमध्ये अशोक शेवडे यांची 5000 मुलाखतींचा बादशहा अशी ख्याती होती। 15 वर्ष आणि त्याहून जुन्या खासगी आणि व्यावसायिक वाहनांच्या धोरणाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली। जुन्या वाहनांची नोंदणी रद्द करण्याचे सक्तीचे हे धोरण पुढचं पाऊल असल्याचं मानलं जात आहे। 51 लाख हलकी वाहनं 20 वर्ष तर 34 लाख हलकी वाहनं 15 वर्ष जुनी आहेत। जुन्या वाहनांमुळे 12 पटीनं जास्त प्रदूषण होत आहे। त्यामुळे नववाहन धोरण इंधन बचत करणारं, पर्यावरण राखण्यासाठी योग्य आणि सर्वार्थानं लाभदायक असल्याचं गडकरी म्हणाले। कोकणातल्या पारंपरिक शिमगोत्सवाला सुरुवात झाली। शासनानं घालून दिलेल्या निर्बंधांमध्ये शिमगोत्सव साजरा होतोय। पहिला दिवस म्हणजे भागपंचमी असून पहिल्या दिवशी देवीचे मुखवटे, पालखी फुलांनी देवळात सजवण्यात आली। जिल्ह्यातील दाभोळ चंडिका देवीची पालखी सोहळा भागपंचमीपासून सुरू झाला। दाभोळ चंडिका देवीची पालखी भक्तांच्या घरी आजपासून भेटीला जाणार आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। नमस्कार।